जेव्हा पण काय शैलीसोबत कॉन्व्हर्सेशन झाले ना, तर कायम काहीतरी असं मजेत किंवा हे झालेलं आहे. नाही ते त्याच्यावर मी एकदाच बहुतेक सिरियस कॉन्व्हर्सेशन झाले आपल्या दोघांचंच, फक्त ते एकदाच, फक्त ते ह्याच्याजवळ बसलेलो आपण आपण दोघं जण होतो ते ते सोडून, ते कॉन्व्हर्सेशन सोडून आपण आठवलं कधीच आठवलं. सिरियस कॉन्व्हर्सेशन कधीच केलं नाही. कधीच नाही. मग हो. मला होऊ शकत नाही तुला मी पाटलांच्या बरोबर सिरियस कन्व्हर्सेशन होऊ शकत मग नाही. तुला एकच विचारायचे की यू इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या क्या है दर्द है गम जो में जो. छुपा रहे हो. तुम्ही डायरेक्ट हातच घाटत हात घातला की गच्चत. सांग सांग. नाही, दर्द विरुद्ध असं काय नाही. जे आहे ते चांगलंच आहे. आता काय डोळे म्हणायचं. दाखव जरा. चष्मा काढ रे. अच्छा. हा, आता बोल, आता बोल. ओके ओके. आता बोल. मी भावाची सांगतो. भावाची लाईफच फिल्म आहे. ये भावाची लाईफच फिल्म आहे, त्याला फिल्म आहे. नो बडी कॅन हर्ट हिम असं आहे की नाही हा? ह्याच्यावरनं अल्फा मेल, थर्डवरनं अल्फा आठवलं मेल. की जे- अल्फा तर मेल, तू सिग्मा म्हणतोस मेल, ना सॉरी. की सिग्मा. हा, काय म्हणलं सनी? आता तू म्हणलास की नाही, मग कायम खुश राहतोस किंवा काहीतरी मजाकच्या मूडमध्ये राहतोस ना, हेच मग एक कोपिंग मेकॅनिझम आहे की मग तसाच आहेस तू? तसं म्हणलं तर मी ऍक्च्युली तसंच आहे. मला वाटतं की समोरचा पण तसाच वागायला पाहिजे हॅपीली, की तसा मी त्याला देतो. म्हणजे मी जसं जोक मारतो, आता माझा रूममेटच आहे भाव, आता लांब सांगत त्याला बहुतेक दात पण असायला ऐकायला, तो गतच नाही. मग अशी पण असतात, बोलतच नाही, शांतच असतो तो, एकदम निवांत शांत असतो. शांत आपापलं काम करतो, आपापलं येतो जातो. तर म्हणजे असं पण आहेत, म्हणजे मी त्याला किती पण बोलायला प्रयत्न केला, तो हा ओके ठीक आहे असंच म्हणणार, एवढंच बोलणार नाही. मग अशी पण मुलं असतात, त्याच्यामुळे काय हे नाही. मी माझ्या परीने ट्राय करतो, मी खुश राहतो. आणि काही दुःख पण असतात, ते आता सांगू शकत नाही मी सगळ्यांना, होय की नाही राजे? ते असतातच आता. पण नाही, फॅमिली मॅटर्स असतात, ते फॅमिलीचे फॅमिली मॅटर प्रॉब्लेम्स जाऊ असतात, दे. ते सगळ्यांना असतातच. किंवा बाकीचे पण जे जे आपण मागच्या वेळेस बोलले बघ, मागच्या वेळी आपण आय थिंक मागच्या पॉडकास्टला बोलले, ते पण प्रॉब्लेम्स किंवा मजा म्हणा. काय म्हणजे मी पाटलांचं एवढं आहे, आता त्याला मी लहानपणापासून ओळखतो, मग आत्यांचाच मुलगा आहे तो, ठीक आहे. तर त्याचा स्वभाव असाच आहे लहानपणापासून. आणि आम्ही ज्यावेळेला म्हणजे हिच्या 2 बहिणी पण आहेत, आणि युजली कसं व्हायचं, हा मम्मीजवळ राहायचा गावाकडं, आणि आम्ही सगळी म्हणजे हिची बहिणी यायच्या, म्हणजे त्यांच्या आमच्या गावाकडे यायच्या, आणि आम्ही सगळे असायचो. मामांच्या गावाकडे. हा, हे मामांच्या गावाकडे जायचं, आम्ही आमच्या मग काकांच्या गावाकडे असं. ते आम्हाला कधी असं वाटत होतं की हा कधी येणार, शैलेश कधी येणार, लहानपणी असं वाटायचं. ते त्याच्या बहिणी तरी म्हणायचं सारखं, आता पप्पा वगैरे गेले ना आमच्या आत्यानं भेटायला, तर पप्पांना सांगणार की त्याला घेऊन या, शैलेशला घेऊन या येताना. आणि म्हणजे त्याचं लहानपणापासून असं आहे, जॉली एकदम. मला एक आता शैलेच्या बोलण्यावरून एक आठवलं. 11th आणि 12th ला केमिस्ट्रीचे पार्टनर होतो मी आणि शैलेश. आणि आम्ही आता एकदम टोकाला, एकदम लास्ट बाजूला आम्ही एक्सपेरिमेंट करायचो. आणि एकदा झालं काय, एक कुठलं तरी केमिकल तयार करायचं असतंय, आणि ते बाकी कोणाला जमायचं नाही. आणि ते शैलेनं तयार करून ठेवलेलं एका टेस्ट ट्यूब मध्ये. आणि तो काहीतरी चेकिंग करायला गेला का कशासाठी तरी गेला काही वेळासाठी. तोपर्यंत काय झालं, दुसऱ्या जे कोण आमचे मित्र वगैरे होते त्यांनी थोडं थोडं करत करत केमिकल सगळंच घेऊन गेलं. आणि मी पण काय बोललो नाही, माझं पण लक्ष नाही वगैरे. तर त्यावेळेला माझं आणि शैलेशचं खूप मोठं भांडण झालं. शैलेश चिडला, मी पण चिडलो, खूप मोठं भांडण झालं. इव्हन लॅब मधून बाहेर गेट पर्यंत येईपर्यंत भांडण कंटिन्यू चालूच होतं. आणि शेवटी जाताना शैलेश मला एवढं म्हटला की भांडलोय म्हणून बोलणं बंद करायचं नाही, उद्या हाय तसं नॉर्मलच बोलायचं. एवढं जरी झालं, काय काय झालं, सगळं झालं, पण म्हणून काय आपल्या मैत्रीवर ह्याच्यावर त्याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही. जमले की. मला वाटत नाही शैला तुला हे आठवत असेल. मला आठवत नाही, पण बाहेर म्हणजे भांडलो तो आपण हे माहिती, पण रिझन एवढं हे आठवत नव्हतं. आता तू सांगितलंस मला चांगलं आठवत आहे अजून सुद्धा. हा, डोळ्यात नाही आलते का TBK वगैरे होता त्यावेळेला.